चला आपण आता या ठिकाणी लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. ठाकरे आपण थोडा वेळ थांबायचा आहे. समीर ठाकरे आपण थोडा वेळ थांबायचा आहे.
तर ज्या ज्या संघाने स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्या सर्व संघाचा मी प्रथमतः श्यामशेठ दलवी साहेबांच्या वतीने आणि जय जोटिंग देवरुख संघाच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तदनंतर मित्रांनो या स्पर्धेसाठी ज्याने अपाट मेहनत केली मग जय जोटिंग देवरुख संघ असेल किंवा या स्पर्धेचे जनक श्यामशेठ दलवी असतील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने जय हिंद देवरुंग आणि जय अंबिका देवरुंगपाडा याने सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी दिवस रात्र मेहनत केली त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ग्रामपंचायत देवरुंग देवरुंगपाडा आणि बापगाव या सर्व ग्रामपंचायतीतील सर्व नागरिकांचा आम्ही प्रथमतः या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. कारण श्यामशेठ दलवी साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने ते उभे राहिले आणि ही स्पर्धा सफल करण्यापाठीमागे त्या सर्वांचं मोलाचं योगदान राहिलं. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. डीजे विक्रम थोडंसं वॉल्यूम द्या, आता काही टेन्शन नाही आपल्याला. आणि मी तुमच्याबरोबर एक अजूनही या सूचना पोहोचवतो की या स्पर्धेमध्ये या खास आजच्या या रजनीमध्ये सबकी कातील गौतमी पाटील यांचा एक भिक्ष होता, परंतु काही कारणास्तव श्यामशेठ दलवी साहेबांचे बंधुराज काही कारणास्तव त्यांचं निधन झालं, त्यामुळे मात्र तो कार्यक्रम रद्द केला गेला. आजच्या दिवसामध्ये एक ऑर्केस्ट्रा सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये एक्झॅक्टली लावणार होतो, परंतु ते सुद्धा मात्र आम्ही कॅन्सल केलं. कारण मित्रांनो काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की श्यामशेठ दलवी साहेबांचे बंधुराज निधन पावले आणि बक्षीस वितरण सोहळ्याला मी सुरुवात करण्या अगोदर मी या सर्वांना एक विनंती करतो की आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून 2 मिनिटाची भावपूर्ण श्रद्धांजली इथे मात्र अर्पित करतो. तर मी विनंती करतो की सर्वांनी आपल्या जागेवरती स्तब्ध अगदी शांत चित्तीने मात्र 2 मिनिटं आपण उभे राहा आणि आपण त्यांना या स्पर्धेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. स्वर्गीय चंद्रकांत शांताराम दलवी आज हे आपल्यामधून निघून गेलेले आहेत आणि म्हणतात ना की जो आवडे देवाला तोची आवडे सर्वांना, आणि आपण त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि तुमची वेळ सुरू होत आहे. ओम शांती शांती शांती. भरपूर कमेंट्स आम्हाला लाईव्ह चॅटमध्ये पाहायला आपल्याला की एका मुख्या प्राण्याच्या नावानं एवढी मोठी स्पर्धा का भरवली गेली, तर त्याचं तुम्हाला मी कारण सांगतोय की खऱ्या अर्थानं श्यामशेठ दलवी साहेबांचा अगदी जीवाचा काळीस म्हणजे कोण असेल तर तो लक्षाबाईल. या लक्षाबाईलानं श्यामशेठ दलवी साहेबांना या समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि त्यामुळे त्याच्या नावानं हा दुसरा पर्व आपण इथे पाहिला आणि दुसरा पर्व आज सक्सेसफुल झालाय. तरी आमच्या लाडक्या आजोबासाठी इथे टाळ्यांचा गजर असू द्या. आणि या स्पर्धेमध्ये जर कोणाचं स्वागत सन्मान चुकून राहिलं असेल तर मी या खऱ्या अर्थानं जय जोटिंग देवरुंग आणि श्यामशेठ दलवी साहेबांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि बक्षीस वितरण सोहळ्याला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. शेठ तुमची परवानगी असेल तर यस ओके. पहिल्या पारितोषिक या स्पर्धेतील फायनल मॅन ऑफ द मॅच. आता हे सांगण्याची तुम्हाला तर आवश्यकता नाहीये कारण तुम्हाला माहिती की कोण असेल ज्याने या 2 षटकांचा स्पेल हाताळला, तब्बल 6 विकेट्स प्राप्त केल्या आणि तो खऱ्या अर्थाने टेंबुलीकरांचा आहे मिस्टर वेदांत पाटील. फायनल मॅन ऑफ द मॅच. एकदा टाळ्या सुद्धा वेदांत पाटील साठी. सन्माननीय अरुणजी केणे साहेब आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण सामनावरची जी ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते वितरित करा. जबरदस्त मात्र खेळ वेदांत पाटीलच्या वतीने आपण पाहिला. तब्बल 6 विकेट्स त्याने फायनल मॅच मध्ये मात्र प्राप्त केली आणि त्याला देत आहोत आपण सामनावरची ट्रॉफी. दुसरी गोष्ट बाईक देण्याच्या अगोदर मी तुम्हाला या अगोदर सुद्धा मात्र अनाउन्समेंट केलं होतं, आताही मात्र अनाउन्समेंट करतोय. पर बाईक पाठीमागे तुम्हाला 15,000 रुपयाचं बिल पे मात्र करावं लागेल आणि ते पेमेंट बाईक रजिस्ट्रेशनसाठी असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. येस ओके. आणि सर्व पॉईंट्स जे आपण इथे मात्र काउंट केले सेमी फायनलच्या लढतीपर्यंत, फायनलचा एकही पॉईंट्स मात्र या ठिकाणी आम्ही काउंट केलेला नाहीये. पुढील पारितोषिक असेल बेस्ट कॅच उत्कृष्ट जेल या स्पर्धेतील आणि त्यांना मात्र देणार होतो आकर्षक ट्रॉफी आणि सन्माननीय विश्वनाथजी पाटील यांना आपण विनंती करतो की पुढे या. आणि हा पारितोषिक आपण देत आहोत
ज्याने एका हाताने झेल पकडला आणि तो झेल अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे. नो डाऊट अँड गोज टू जय हनुमान पोगाव संघाचा मिस्टर आकाश पाटील, बेस्ट कॅचर. आकाश पाटील नाही, परंतु त्याच्या बिहाफमध्ये अविनाश शेलके मात्र पारितोषिक स्वीकारतायत. एकदा आकाश पाटील टाळ्या असू द्या. लक्षा ट्रॉफी 2026 मध्ये उत्कृष्ट झेल हा किताब पटकावणारा खेळाडू आपण आकाश पाटीलची आज नियुक्ती करत आहोत. आकाशला देऊया पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, याने खऱ्या अर्थाने सर्वांना आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती मंत्रमुग्ध केलं आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. सन्माननीय पंढरीनाथजी हरड, हरिभक्त पारायण घ्या. आपण माऊली पुढे यायचं. आपण आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय आणि तो खेळाडू आहे वणुस्फोट जय हनुमान टेंबोलीकरांचा उडता मनीष पाटील, बस फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. काय फिल्डिंगचा नजराणा मनीष पाटीलने स्पर्धेमध्ये पेश केलाय. जेव्हा जेव्हा मात्र कठीण प्रसंग आले तेव्हा तेव्हा मनीष पाटीलनं आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती धाबा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आपण कित्येकदा त्याला पाहिले की उडता मनीष पाटील सुद्धा पाहिलं. सो वेल जॉब मनीष, तुला सुद्धा पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच आपल्या गावाचं नाव, आपल्या संघाचं नाव लौकिक करत राहा, या तुला शुभेच्छा मी देत आहोत. वेल डन बॉईज. पुढील पारितोषिक आपण इथे वितरित करतोय. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर या खेळाडूसाठी स्पोर्ट्स सायकल आहे आणि आकर्षक चषक आपण या स्पर्धेच्या वतीने देणार आहोत. सायकल थोडीशी पुढे घेऊन या रोशन, सायकल थोडीशी आपण वर घेऊन या. बेस्ट बॉलर चला, संपूर्ण आमची आयोजन समिती आपण सर्वांनी आता मात्र अगदी स्टेजकडे या, कारण आता शेवटचे काही क्षण मात्र शिल्लक आहेत ते आपण या ठिकाणी सर्वांच्या अगेन्स्ट मात्र शेअर करूया. बस बॉलर आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करतोय. सुजलजी पाटील, जगनशेठ पाटील साहेबांचे सुपुत्र पहिलवान सुजलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करतोय. ज्या गोलंदाजाने स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट्स प्राप्त केले आणि तोच ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. अँड गोज टू कोण असेल? खेळाडू पोगावकरांचा आहे आणि खेळाडू आहे मिस्टर अविनाश शेलके, बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. तब्बल 8 विकेट्स या स्पर्धेमध्ये त्याने प्राप्त केले आणि तोच ठरलाय उत्कृष्ट गोलंदाजा किताब पटकावणारा खेळाडू. आणि नेहमी तुषार शेलके यांचा विश्वासू हा गोलंदाज आहे. जेव्हा जेव्हा अविनाशकडे चेंडू सोपवला तुषार शेलकडे, तेव्हा तेव्हा त्याने मात्र तो विश्वास साथ ठरवला आणि ही त्याला मात्र आपण आकर्षक चषक आणि स्पोर्ट्स सायकल त्याला मात्र सुजल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथे वितरित करतोय. पुढील पारितोषिक या स्पर्धेतील बस बाटर. चला, या खेळाडूसाठी सुद्धा आकर्षक चषक आहे आणि स्पोर्ट्स सायकल आपण पाहत आहोत. सर्वांनी सावतगावचे उद्योजक एकनाथजी मामा आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक इथे वितरित करतोय. बेस्ट बॅटर आणि या फलंदाजा आपण खेळ पाहिले तब्बल स्पर्धेमध्ये 90 धावा ठोकलेल्या आहेत. आणि गेस बेस्ट बॅटर लक्षा ट्रॉफी 2026चा संघ आहे शिव चोरोबा कोणगाव आणि खेळाडू आहे फक्त त्याला सांगितलं कुमार तुमार अर्थात कुमार म्हात्रे. तब्बल 90 धावा स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून निघाली, तोच ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजा किताब पटकावणारा खेळाडू. आज कुमार नाही, परंतु त्याच्या बिहामध्ये त्याचे सहकारी हा पारितोषिक स्वीकारतायत. एकनाथजी पाटील जे सावतचे उद्योजक आहेत त्याच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक मात्र या ठिकाणी वितरित करतोय. खूप खूप अभिनंदन कुमार म्हात्रे.
जबरदस्त खेळ जबरदस्त कामगिरी त्याची या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाली आणि त्यांनाही देऊया आपण या स्पर्धेत या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. चला कुमारचं आपण करूया या ठिकाणी कौतुक. चला पुढील पारितोषिक या स्पर्धेतील आपण देणार आहोत चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि या संघासाठी तब्बल करण 2 बाईक आपण देणार आहोत आणि हे पारितोषिक आपण पाहुण्यांना प्रथमतः इन्व्हाइट करू. चला अरुण जिक्केने आपण पुढे या आणि सन्माननीय विश्वनाथजी पाटील चला आपण पुढे या. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या संघाला आकर्षक ट्रॉफी सुभाषजी घोडे यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सरशिप या स्पर्धेमध्ये झालेली आहे आणि या संघाला तब्बल आपण 2 बाईक या स्पर्धेच्या वतीने आपण देत आहोत आणि गोस टू 4th प्राइज टीम शिव चोरोबा स्पोर्ट कोणगाव. चला या संपूर्ण खेळाडू शिव चोरोबा कोणगाव चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा संघ ठरलाय लक्षा ट्रॉफी 2026 मध्ये. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली परंतु हा संघ सुपर ओव्हरमध्ये मात्र खऱ्या अर्थाने सेमीफायनलमध्ये पराभूत झाला आरसीसी राज संघाच्या अगेन्स्ट. परंतु हरकत नाहीये या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका तुम्ही वाजवला आणि खऱ्या अर्थानं आपल्या खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं आणि आता आपण देत आहोत हा मानाचा चषक 4थ्या क्रमांकाचा आणि ट्रॉफी समवेत 2 बाईक 2 टू व्हीलर्स आपण इथे देत आहोत. संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पाहुण्यांचा आभार व्यक्त करतोय. चला पुढील पारितोषिक या स्पर्धेतील चला 2 बाईक आपण घेऊन जा. चला तुमच्या समेत आता मात्र आम्ही चाव्या सुद्धा मात्र सुपूर्द केलेल्या आहेत. 13 पैकी 2 तुम्ही घेऊन जा नो प्रॉब्लेम. परंतु लक्ष असू द्या मी पुन्हा अनाउन्समेंट करतोय हेमंत की तुम्हाला 2 बाईकचे तब्बल 30,000 रुपये पे करायचे आहेत आमच्या आयोजन समितीकडे. या विभागामध्ये प्रथमतः जेवढी मोठी स्पर्धा तब्बल 13 बाईक आणि पावसाळा अगदी या स्टेजच्या समोर बाईकचा शोरूम इथे मात्र श्यामशेठ दलवी साहेबांनी उभा केलाय. या सर्व गोष्टीचा क्रेडिट त्यांना आपण देऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर थर्ड प्राइज या संघाला सुद्धा आपण 3ऱ्या क्रमांकाचा चषक आणि 2 बाईक या स्पर्धेच्या वतीने आपण देणार आहोत आणि गोस टू आणि प्रथमतः आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. सर्वांनी नरेशजी गायकर आणि या सन्माननीय बापगावचे समाजसेवक सुरेश मेहर चला विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण 3rd प्राइज इथे मात्र या ठिकाणी देत आहोत आणि गोस टू टीम जय हनुमान पोगाव. बोला बजरंग बली की. याच बजरंग बलीच्या नावाने अनेक मोठमोठ्या स्पर्धा हा संघ खेळत असतो आणि आज लक्षा ट्रॉफी मध्ये 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक मात्र पटकावलाय. खऱ्या अर्थानं दुष्यंत शेलके यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतोय कारण नेहमीच्या संघाच्या पाठीमागे ते गंभीरपणाने उभे असतात आणि जय हनुमान या नावानं संघ मात्र स्पर्धेमध्ये उतरला. चला खूप खूप अभिनंदन टीम जय हनुमान पोगाव आणि या संघाला सुद्धा आपण 2 बाईक देणार आहोत. जबरदस्त कामगिरी तुषार शेलके आणि कंपनी. चला पुढील पारितोषिक या स्पर्धेतील रनरअप आणि या संघाला रनरअप ट्रॉफी आणि तब्बल एकूण 3 बाईक आपण देणार आहोत आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय गुरुनाथजी मनपेकर या आपण पुढे या.
सरपंच पाटील आपणही पुढे या आणि सन्माननीय शिवदाजी पाटील या आपण या आणि रनर अप संघ राहिला स्पर्धेतील आरसीसी राया जबरदस्त कामगिरी आरसीसी राया संघाची या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये लक्षा ट्रॉफी मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती या संघाने नाव कोरलाय अप्रतिम खेळ दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि तब्बल 3 बाईक आपण त्यांना देत आहोत अभिनंदन टीम आरसीसी राया आणि तुम्हाला सुद्धा आम्ही या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देत आहोत जबरदस्त कामगिरी आणि पावसाळ्या या ठिकाणी 3 बाईक आपण या स्पर्धेच्या वतीने त्यांना देत आहोत आरसीसी राया संघ टेनिस बॉल क्रिकेट मधील फार मोठा आता मात्र एक ब्रँड तयार झालाय कल्याण टिटवाला विभागाला मात्र बिलॉंग करणारा संघ आपण पाहतोय आणि आज आमने लोणार मध्ये येऊन चांगला प्रमाणात खेळ त्यांनी साकारला पुढील पारितोषिक या स्पर्धेत सर्वात मोठं पारितोषिक मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूला आपण एक बाईक देणार आहोत आणि हा मानाचा चषक आणि हे पारितोषिक आपण देणार आहोत मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज युवा नेते श्यामचंद दलवी साहेबांचे सुपुत्र करण शेठ दलवी आपल्याच विनंती करतो की आपण पुढे या आणि खऱ्या अर्थाने भावी सरपंच म्हणून त्याकडे पाहिला जातोय चला कोण असेल मालिकावीर या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 121 धावा ठोकल्या आणि गोलंदाजांना मात्र सातत्याने मात्र घाम तो फोडत राहिला आणि गेसेस कोण असेल and goes to वणुस्फोट जर्मन टेंबोली संघाचा खेळाडू नाहीये तर तो खेळाडू आहे आरसीसी राया संघाचा मिस्टर कामरान कुंगले मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर काय जबरदस्त मात्र खेळ साकारला कामरान आणि तोच ठरला स्पर्धेतील मालिकावीर ट्रॉफी मालिकावीराची बाईक जिंकणारा खेळाडू एकदा कामरासाठी टाळ्या असू द्या मित्रांनो एकटा लढला आणि अनेक संघांना मात्र तो एकटा लढला खूप खूप अभिनंदन कामरान तुझंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं कौतुक करतोय अभिनंदन करतोय आणि तुलाही मात्र पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला आता मात्र या ठिकाणी या 6 पैकी एक बाईक आपण कामरान घ्यायची आहे चला सर्व बाईक सेम टू सेम आहेत आणि जबरदस्त मात्र या ठिकाणी कामरांची कामगिरी आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली मालिकावीर हा पारितोषिक मात्र या ठिकाणी पटकावलाय कामरान खूप खूप तुझं अभिनंदन वेल डन बॉय आणि आता मात्र या स्पर्धेतील मानाचा चषक लक्षा बैलाच्या नावाने स्पर्धा आणि स्पर्धा मात्र या ठिकाणी सक्सेसफुल राहिली आणि या स्पर्धेवरती नाव कोरले मी आता मात्र संपूर्ण ज्या व्यासपीठावरील सर्व जे मान्यवर आहेत चला आता मात्र विनंती करतोय जय जोटिंग देवरुंग संघाचे काही खेळाडू त्याचप्रमाणे जय अंबिका देवरुंगपाडा संघाचे खेळाडू आणि जय हिंद देवरुंग संघाचे खेळाडू सर्वांनी एकत्र या कारण मानाचा चषक जो आपण पाहणार आहोत तो तुमच्या शुभ हस्ते आम्ही इथे वितरित करतोय परंतु हे पारितोषिक देण्या अगोदर मी विनंती करतोय टार्झन ऑफ टेंबिवली प्रतीक पाटील
यांना विनंती करतो की आपण जॉईन व्हा माझ्या समवेत. हे पारितोषिक देण्या अगोदर मी प्रतीक पाटील यांना विनंती करतो की आपण जॉईन व्हा, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रतीक पाटीलला ज्या काही आपल्या भावना आहेत त्या मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला व्यक्त करायच्या आहेत. प्रतीक, तुम्ही अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा केल्या, परंतु या विभागामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेबद्दल तू काय सांगू शकशील? सर पहिल्यांदा तर मी माझ्या संघाकडून माफी मागतो का मी इथे न खेळता आम्ही तिकडे खेळायला गेलो आणि आम्हाला कमिटीने खेळण्याची संधी दिली, म्हणून मी माफी मागतो त्यांच्याकडून. आणि स्पर्धा तर खूप चांगली होती सर, आणि यांना मी बोललेलो का आपल्याला काही पण करून ही जिंकायची आहे, आणि मी येऊ शकलो नव्हतो पहिल्या दिवशी, म्हणून मी संघाकडून माफी मागतो. जो प्रमाणे तुमचा खेळ या स्पर्धेमध्ये राहिला याचा क्रेडिट तुम्ही कोणाला देणार आहेस? टीम वर्क ज्याप्रमाणे पाहिलं की एकमेव खेळाडूला तू मात्र क्रेडिट देशील? सर एक तर नाही पूर्ण संघ चांगला खेळतो सर. जय हनुमान संघ आहे टेंबवली, फोडण्याचा खूप प्रयत्न करतात, पण हा संघ फुटणार नाही. त्यांना मी आताच सांगतो, जर कोण लाईव्ह बघत असेल तर त्यांनी बिंदास बघा, का ह्यो संघ फुटणार नाही. फोडण्याचा प्रयत्न पण करू नका तुम्ही. त्यानंतर जरूर आम्ही डोलेकर चषकामध्ये या कॅप्टनने आमच्यापर्यंत प्रतिक्रिया दिली होती की आम्ही आतापर्यंत 10 स्पर्धा जिंकल्या होत्या आणि ती आम्ही डोलेकर चषक आय थिंक 11वी स्पर्धा होती, 12वी स्पर्धा तुम्ही जिंकलेल्या आहेत. आणि कॅप्टन सांगितले की आम्ही 10 स्पर्धा जिंकल्या त्याला तेवढं व्हॅल्यू नव्हतं, परंतु जे आम्ही 11वी आणि 12वी स्पर्धा जिंकतो त्याला व्हॅल्यू आहे. याचं कारण काय आहे? सर याचा कारण फक्त आमची मॅच बघण्यासाठी जून अंदुरकी टेंबवली पडग्याचे पण सर बरीच जण पोरं आहेत, ती आमची मॅच बघण्यासाठी येतं, कारण का आम्ही लांब लांब खेळायला जातो, तिथे आमची पब्लिक नाही येत. आम्ही भिवंडीमध्ये इथे खेळतो तर सगळी पब्लिक येते, म्हणून आम्हाला ही स्पर्धा महत्त्वाच्या असतात. चला, ही स्पर्धा तर संपन्न झाली. आता थोड्या दिवसामध्ये तुमची स्पर्धा येते. त्या स्पर्धेच्या माध्यमातून काही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना मात्र एखादा मॅसेज देण्याचा प्रयत्न करशील? सर असं काय नाही सर, जो चांगला खेळेल तो जिंकेल. असं काही जण असं समजतात का ही टीम मोठी आहे, असं काही नाही. जे दिवशी जो चांगला क्रिकेट खेळेल तोच जिंकणार आहे. वाह, तर हे होतं टार्झन ऑफ टेंबोली मिस्टर प्रतीक पाटील. आणि देऊया आपण शेवटचं पारितोषिक. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ लक्ष्य ट्रॉफी एंड विनर गोस टू वन स्पॉट जय हनुमान टेंबिवली. जिंकून ये वाचा, जिंकून ये वाचा. जल्ली ना जल्ली ना.